आणि सुंदर फटका कव्हरच्या माध्यमातून सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हेमन आपलं खाते खोलतोय. या 4 धावांनिशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 7. सुंदर फटका होता हेमनचा, झेल होऊ शकला असता पण बॉल हातामध्ये काही सापडला नाहीये कव्हर मध्ये. हलक्या हाताने चेंडू पटवला. बघूया किती धावा जमावणार. एकच धाव. या एका धावांशी संघाची धावसंख्या होते 8. बिनबाद 8. षटक प्रगतीपथावर. सर्वेश 4 चेंडू झालेत. पुन्हा एकदा आकाश. सर्वेश टू आकाश. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये बदल होते. आता आक्रमक आकाश जाधव स्ट्राईकला. खोलवर पद्धतीचा चेंडू उचलून खेळा. बघूया किती धावा मिळा. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी थोडस मागणं शतक म्हणावं लागेल ते सर्वेशाचा. या षटकातील शेवटचा चेंडू. आता परत एकदा स्ट्राईकला आकाश जाधव. एका चौकारला ठेवतो तो. बघूया सर्वेश समोर असेल तर आकाश. हुक केला चेंडू. चेंडू करा सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी आकाशच्या पद्धतीने ते पहिला षटकार. कालिका ऑडिटर्स हो मागणं षटक म्हणावं लागेल सर्वेशाचा. एका षटकाराशी धावसंख्या होती बिनबाद 18. एक पहिलं षटक संपलंय. बघूया आता दुसरं षटक कोण घेऊन येणार. पाचवेचा षटक संपल्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल. आता स्ट्राईकला असेल हेमंत जाधव. एक ओव्हर झालं ना. एक ओव्हर तिकडे बस. तिकडे बस. इकडे बस चालेल. तिकडे हलवू नका सर. बॉलर सर्विस. हे बॉलर कोण रे. आकाश पहिल्या ओव्हरला ना. बोर्डमध्ये जरा थांबा. पंच चालू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येतो तो ओमकार. स्ट्राईकला असेल तर आता हेमंत. बघूया काय करतो चेंडूवरती आक्रमक हेमंत जाधव. पुन्हा एकदा हो सुंदर चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. निर्धार पद्धतीचा चेंडू जोरदार खेचायचा होता हेमंत याला. आता काय तो कानमंत्री देतोय कर्णधार आकाश. हेमंत याला बघूया. पुढील चेंडू ओंकाराचा सुंदर चेंडू होता पहिला. हेमंतला काही समजलं नाही. पुन्हा एकदा ओंकार. स्ट्राईकला असेल तो हेमंत. पुढील केला चेंडू. बघूया चेंडू झेलतो का नाही. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते आणि हा चौकार हेमंतच्या बॅटमध्ये निघाला. हा दुसरा चौकार. या 4 धावांशी संघाची धावसंख्या 22. बिनबाद 22.
ओमकाराचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो पुन्हा एकदा आक्रमक असा हेमंत. बघूया अंपायर ओमकार दादा अतिरिक्त घोषित करतात हा चेंडू. धावसंख्येत एक नजर करते. धावसंख्या होते बिनबाद 23. ओंकाराचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो हेमंत. बघूया पुन्हा एकदा सुंदर चेंडू सुंदररित्या खेळून काढलाय. बघूया किती धावा जमावणार. एकच धावेवरती समाधान मानावं लागतंय. हेमंत याला या एक धावेविषयी संघाच्या धावसंख्येत भर करते. धावसंख्या होते बिनबाद 24. या षटकातील चौथाच चेंडू समोर असेल तर आता मात्र आकाश. काय बॉलच दिसत आणि कोणतरी सांगायला पाहिजे ना बाबा बॉल इकडे चाललाय. प्लेअर पण आलात ना. आता स्ट्राईकला असेल तो आकाश. ओमकाराचा पुढील चेंडू फुल केला. बघूया मोठा फटका. मला वाटतं षटकार दुसरा षटकार आकाशच्या बॅट मधून आक्रमक रूप धारण केले की आकाशने मात्र यावेळी या 6 धावांशी संघाच्या धावसंख्येत भरभरते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 30. दुसरे षटक प्रगतीपथावर ओमकार हा एक थोडा मागडं षटक ओमकाराचं. सुंदर फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज एमसीसी व्यक्ती संघाकडून बिनबाद 30. या षटकातील 5वा चेंडू सुंदर चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. या एका धावेनिशी संघाच्या धावसंख्येत भरभरते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 31. हॅलो हॅलो सावर कशा मरतं काय माहिती. हॅलो या षटकातील शेवटचा चेंडू आता स्ट्राईकला असेल तो हेमंत. त्यांचा वाईट घोषित करतायत. अतिरिक्त धाव या एक धावाविषयी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 32. बिनबाद 32. काहीसा मागणी षटक ओमकाराचा. स्ट्राईकला असेल पुन्हा एकदा हेमंत. फुल करायचा होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. त्यांचा दुसरे षटक संपल्याची दाद देत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती बिनबाद 32. वैयक्तिक कोट्यातील दुसरा अरे झाला चालू ते बघ ग्रुपला. अरे ग्रुपला टाकलेली आहे ना कल. वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघातर्फे तिसरा षटक घेऊन येते तो सर्वेश. स्ट्राईकला असेल तो आकाश. बघूया आक्रमक आकाश 2 षटकारांनी खेळतोय. सुंदर चेंडू होता. जोरदार टकराचा. बघूया झेल होतो का. झेल काढूच होता नाही. जे जमलेला दान मोठा जीवदान मिळाले त्या आकाशाला.
एक सोपा असा झेल जमलेला दान स्वतः फॉलोमध्ये सर्वेश याच्याकडे मोठी चूक. एकच धावानिशी संघाचे धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 33. बिनबाद 33. आता स्ट्राईकला हेमंत जाधव. सर्वेशाचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल. हेमंत या काय सर्वेशाचा या षटकातील दुसरा चेंडू समोर असेल तो हेमंत. त्यांचा अतिरिक्त चेंडू घोषित करतायत. या अतिरिक्त धावानिशी संघाच्या धावसंख्येत एकला भर करते. संघाची धावसंख्या होते 34. बिनबाद 34. तिसरं षटक चालू. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. ओ नाही, हेमंतला काही बॅटला बॉल लागत नाही. आता परत धावसंख्या तिथेच. 9 पद्धतीचा चेंडू. धावसंख्या 34. बिनबाद 34. पुन्हा एकदा सर्वेश या षटकातील तिसरा चेंडू समोर असेल तो हेमंत. पुन्हा एकदा आता मात्र पूल केलाय. बघूया झेलतो का नाही. चेंडू जातो सारा सीमारेषेवर आहे. 6 धावांसाठी. या 6 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 40. आता मात्र दोन्ही फलंदाज आक्रमक रूप धारण करून या षटकातील चौथा चेंडू सर्वेशाचा. बघूया स्ट्राईकला असेल तो पुन्हा एकदा हेमंत. काय करणार हेमंत. तिसरं षटक प्रगती पथावर. परत पूल करायचा होता हेमंतला. परत बॅटचा आणि बॉलला काही संपर्क होत नाहीये. धावसंख्या तिथेच. धावसंख्या बिनबाद 40. या षटकातील शेवटचा चेंडू पाचवा चेंडू. परत एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होत नाहीये. हेमंत याला एक षटकार खेचल्यानंतर या षटकातील तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू समोर तो हेमंत. परत एकदा जोरदार चटवाचा होता. बघूया किती धावा धावायचा. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होते आणि दुसरी धाव पूर्ण होते. सुंदर आणि विकेट. आकाश आणि हेमंत यांच्यामध्ये या 2 धावांशी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते बिनबाद 42. तिसरे षटक संपलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. असेल तो आक्रमक फलंदाज आकाश जाधव. 2 षटकार खेचले होते आकाशाने. 2 षटकाराने 1 चौकारांशी खेळत होते आकाश. 42. धावसंख्या 42. बिनबाद 42. चौथं षटक. वाईट घोषित होते चेंडू. त्यांचा ओमकार यांच्याकडून अतिरिक्त धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते.
संख्या होते 43. बिंदा 43. पुन्हा एकदा रोहित स्ट्राईकला असेल तो आकाश. बघूया सुंदर खराब चेंडू कट केला. चेंडू पॉईंटच्या वरून. बघूया किती धावा लावून काढणार. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव लावून काढली. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 45. 9/45. चौथे षटक चालू आहे. चौथ्या षटकातील हा दुसरा चेंडू. आता परत स्ट्राईकला असेल तो आकाश. एक आक्रमक फलंदाज रिवासाठी. बघूया चेंडू जातोय पॉईंट आणि दरम्यानच्या मधून सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या होते 49. रोहित याचा पुढील चेंडू. या षटकातील तिसरा चेंडू. रोहित याचा स्ट्राईकला असेल तो परत एकदा आकाश जाधव. रोहित तो आकाश. सुंदर चेंडू ब्लॉकर पद्धतीचा चेंडू होता. बॅटची काळजी घेऊन चेंडू जातोय फायरलेगच्या दिशेने. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव सुंदररित्या धावून काढली आहे. सुंदर आणि विविध विकेट पाहायला होते. हेमन आणि आकाश यांच्यामध्ये अशा या 2 धावांनी संघाचे धावफलक अर्धशतक होते. 51 धावा. 51 धावांची पार्टनरशिप झाली होती. हेमन आणि आकाश यांच्यामध्ये सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली दोघांमध्ये. 21 धावांनी 51 धावांची भागीदारी. पुढे चेंडू वेगाचा कोलवा पद्धतीचा चेंडू. चेंडू सरा बेकावून दिलाय. 6 धावांसाठी सुंदर फटका आकाशच्या बॅटमधून. काळू कर्णवच्या वरून चेंडू सरा सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी सुंदर फटका होता तो आकाशाचा. धावसंख्येत 6 ने भर. धावसंख्या होते 57. आकाश जाधव वैयक्तिक 35 धावांवरती खेळत होता. आकाश जाधव यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार मारले त्याने. पुढचा चेंडू आकाशाला परत जोरदार चटवायचा होता. नाही. एकदा तो पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागते आकाशाला. या षटकातील शेवटचा चेंडू आणि आता स्ट्राईकला असेल तो हेमंत जाधव. 4थ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली आहे बिनबाद 58. बघूया काय घडणार या शेवटच्या चेंडूवरती. बघूया स्ट्राईकला असेल तो हेमंत. बिरकावून दिला चेंडू. नाही झेल होऊ शकला. जो जमलेला धाव होतो. कोणती जण येत नाही या चेंडूवरती. सोपा असा झेल सोडला आहे तिथे मुलांना. हेमलला जीवन मिळाले. याच्या आधी आकाशला जीवन मिळालं होतं. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उचलला आकाश याने. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 58. बघूया आता शेवटचं षटक कोण. निरंजन वैयक्तिक पद्धतीत पहिला आणि संघातर्फे 5वे षटक घेऊन येतात निरंजन. आता स्ट्राईकला असेल तो एक आक्रमक फलंदाज आदिवासी परिसरातील आकाश जाधव. 12/36 या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळते आकाश जाधव. याच्यामध्ये त्याने 3 षटकार आणि 2 चौकार मारलेत. या स्पर्धेतील दुसरा अर्धशतक आपल्याला पाहायला मिळेल का. याआधी पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये निवृत्ती भोसले याने 51 धावांची सुरेख फलंदाजी केली होती. अर्धशतक वेगळा होता निवृत्ती भोसले याने. बघूया स्ट्राईकला असेल तो आकाश. निरंजनाचा पहिला चेंडू शेवटच्या षटकातील
सुंदर चेंडू होता जोरदार चेंडूला बघूया किती धावा होणार या चेंडू एकदा तर पुरे झाले दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे बघूया दोन्ही धावा पूर्ण सुंदर आनंदी टीम विकेट पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये या दोन धावांशी संघाची धावसंख्या होती 7 पुन्हा एकदा निरंजन व आकाश कोणत्या पद्धतीचा चेंडू सुंदर फटका स्ट्रेट ड्राईव्ह बनावा लागेल सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह आकाशच्या बॅटमधून या 4 धावांशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 64 वैयक्तिक 41 धावांवरती खेळतो तो आकाश यादव 42 अजून 8 धावांची आवश्यकता त्याला 4 चेंडू शिल्लक या षटकातील बघूया अर्धशतक होणार का चेंडू निरंजन त्याचा आकाशाची चुकला फटका बघूया एकदा दुसऱ्या धावा प्रयत्न बघूया आणि दोन्ही धावा पूर्ण झाल्या या 2 धावांशी संघाची धावसंख्या भर करते धावसंख्या होते 66 बिनबाद 66 एक मोठी धावसंख्या उभारली जाते ते एमसीसी संघाकडून आता परत निरंजन या षटकातील 4था चेंडू स्ट्राईकला असेल तो आक्रमक आकाश यादव परत एकदा वैयक्तिक 44 धावांवरती खेळते बघूया आणि फुल केला चेंडू परत एकदा तोडच्यावरून सारा सीमारेषा बाहेर चौकार या चौकाराशी संघाची धावसंख्या होते बिनबाद 70 आणि आकाश वैयक्तिक खेळतो तो 48 धावसंख्या होती 2 धावांची गरज झाला वैयक्तिक अर्धशतक झळकावण्यासाठी बघूया 2 धाव शिल्लक आहेत या षटकामध्ये अजूनही निरंजनाचा आतासाठी आणि बीड करून दिला सरस साठी अशा आकाशाचा बघतोय भाजपची अपेक्षेने सुंदर फलंदाजी पाहायला अजून एक चेंडू शिल्लक या 7 धावांशी संघाच्या धावसंख्या होते 76 मोठा डोंगर उभा केला तो की कालिकावाडी संघासमोर आणि आकाश होतो वैयक्तिक 54 धावांवरती घेतो या संघातील चेंडू समोर आकाश परत जोपाचा खेळायचा होता बॅटचा काही संपर्क झाला नाही बघूया किती धावा करणार 2 धावा तर बरे झाले आहेत बघूया तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का 2 धावा धावून काढला आणि बाद आकाश चेंडू आकाश यादव शेवटच्या चेंडू ते धावकीत या 2 धावांशी संघाची धावसंख्या भर करते धावसंख्या होती 78 सुंदरशी फलंदाजी पाहायला मिळाली सुंदर अशी भागीदारी या दोघांमध्ये 78 धावांचा मोठा डोंगर उभा केला आकाश यादव वैयक्तिक हेमंत वैयक्तिक 18 धावांवरती नाबाद राहिला आणि आकाश 56 धावांचा तरी केला आकाशाने याच्या वेताने मला वाटतं 3 षटकार 4 षटकार 18 चेंडू आणि 56 धावा फलंदाजी केली आकाशाने आक्रमक फलंदाजी 4 चौकार आणि 4 षटकार मारले होते त्याने सुंदर फलंदाजी
प्रथम नाणेफेकीचा खेळ जिंकल्यानंतर KCC कालिकावाडी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं ते MCC व्यक्ती संघाला. MCC व्यक्ती संघाने प्रथम फलंदाजी करून एक मोठा डोंगर उभा केला. तो KCC कालिकावाडी संघासमोर 78 धावांची डोंगर उभा केला. 78 धावांचा. बघूया त्याचा पाठलाग कशा प्रकारे करणार कालिकावाडी संघ. 79 धावा करायच्या त्या जिंकण्यासाठी कालिकावाडी संघाला. याच्यामध्ये आकाश जाधव याने 58 धावांचं सुरेख योगदान, सुंदर फलंदाजी केली होती आणि हेमंत जाधव 18 धावांचं योगदान दिलं होतं. हेमंत याने या स्पर्धेतील दुसरं षटक दुसरं षटक पाहायला मिळालं आकाशाच्या माध्यमातून. याच्या आधी निवृत्तीने पहिल्या दिवशी अर्धशतक झळकवलं होतं. या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 79 धावांचं टार्गेट असेल ते KCC कालिकावाडी संघासमोर 5 षटकांमध्ये. बघूया त्याचा ते पाठलाग कशा प्रकारे करणार कालिकावाडी संघाकडून. सलामीला रोहित आणि ओमकार. कार्तिक कोण आहे इकडे ठेवतो. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघातर्फे पहिला षटक घेऊन येतो तो राहुल जाधव. मिडनला सूरज जाधव. काव कॉर्नर अमर जाधव. स्ट्राईकला रोहित. स्ट्राईकला ओमकार. बॉलर राहुल जाधव. शॉट फायनलला हेमंत जाधव. स्क्वेअर लेग शॉट. स्क्वेअर लेगला असेल तर बॉम्बिश. मिडनला सुमित. मिड ऑफला वर्धन. कव्हरमध्ये राज शेखर. पॉइंटला नितेश जाधव आणि थर्डमॅन सिद्धार्थ जाधव आणि विकेट किपर यष्टीरक्षक आकाश जाधव. पहिला चेंडू राहुलचा समोर खेळतो रोहित. बघूया पहिला चेंडू 79 धावांचं उद्दिष्ट टार्गेट ठेवले होते कालिकावाडी संघासमोर. पहिला चेंडू राहुलचा. रोहितसाठी फुल केला चेंडू. बघूया किती धावा काढणार. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो का. सुंदर फिल्डिंग तिथे पाहायला मिळते हेमंतच्या माध्यमातून. एकच धावेवरती समाधान मानावं लागतं. एक धावांशी संघाचा श्री गणेश होते. रोहित आपलं खातं खेळते. एकच धाव या चेंडूवरती. एक धाव धावांशी संघाचं खातं ओपन होते. काहीशी आक्रमक फलंदाजी करावी लागेल ती हा सामना जिंकण्यासाठी KCC कालिकावाडी संघाला. विकेट किपर हेमंत जाधव. सुंदर क्षेत्ररक्षण आणि चेंडू झेल. विकेट. पहिलं यश मिळते MCC व्यक्ती संघाला. ओंकाराच्या रूपामध्ये KCC कालिकावाडी संघाला पहिल्या कधी आज. आता ओंकारची जागा घेण्यासाठी आक्रमक धडाकेबाज फलंदाज साई. एक गडी बाधिक धावसंख्या. एक गडी बाधिक. आता स्ट्राईकला साई. एक दुप्पाड फलंदाज. दुप्पाड फलंदाजाला दुप्पाड असे फटके खेळावे लागणार आहेत. 79 धावांचा मोठा आव्हान असेल ते KCC कालिकावाडी संघासमोर. हा सामना जिंकण्यासाठी राहुलचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो साई. राहुल राईट आर्म राऊंड विकेट.
पुढे चेंडू साह्याचा पूल केला चेंडू पायलेटच्या वरून चेंडू येतो सरळ सीमारेषी बाहेर 4 धावांसाठी साई आपलं खातं खोलतोय 4 धावांशी संघाच्या धावसंख्ये 4 ने भर पडते धावसंख्या होते 1 गडी बाद 5. सुंदर फटका होता तो साह्याचा. बघूया राहुल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट स्ट्राईकला असेल तो साई. मी बोललो होतो तडाखेबाज फलंदाज दुप्पट शरीरयष्टी. पुन्हा एकदा सुंदर चेंडू नाही अतिरिक्त चेंडू राहुल याचा या अतिरिक्त धावने संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या 6 बिनधाव 6. बिनधाव 6. पुन्हा एकदा स्ट्राईकला साई सुंदर चेंडू होता चेंडू तो का आणि जेलबाद दुसरा गडी बाद होते साईच्या रूपामध्ये मोठा धक्का केसीसी कालिकावाडी संघाला. सुंदर झेल पकडला होता यष्टीरक्षक आकाशाने सुंदर गोलंदाजी राहुलाची. तिसरा धक्का बसवतो केसीसी कालिकावाडी संघाला साईच्या रूपामध्ये. धावसंख्या तिथेच धावसंख्या 6 2 गडी बाद 6. निरंजन आता साह्याची जागा घेण्यासाठी निरंजन पहिलं षटक प्रगती पथावरती. या षटकातील 5वा चेंडू पूल केलाय परत एकदा सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतं हेमनाच्या माध्यमातून. एकच जागेवरती समाधान मानावं लागते निरंजन आपलं खातं खेळते एका धावाशी संघाची धावसंख्या वर करते संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 7. या षटकातील हा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू स्ट्राईकला असेल तो आता रोहित परत एकदा पूल केला चेंडू सुंदर चेंडू होता एकच धाव. या एका धावण्याची संघाच्या धावसंख्येत भर पडते संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 8. आता 24 चेंडू आणि 71 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी केसीसी कालिकावाडी संघाला. बघूया कशा प्रकारे सामना करणार. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन येतो तो आकाश जाधव एक अष्टपैलू खेळाडू राजापूर परिसरातील. याच्या आधी फलंदाजी करताना त्याने अर्धशतक झळकावला होता 18 चेंडू मध्ये अक्षरशः 56 धावांची खेळी केली होती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल स्वतः आकाश जाधव कर्णधार. बघूया स्ट्राईकला असेल तर आता रोहित एका चौकार 2 धावांवरती खेळतो रोहित याचा पुढचा चेंडू आकाशाचा पुढील चेंडू खराब चेंडू आणि चेंडू चालला सरळ सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी लेग वाईज पंच लेग वाईज घोषित करतील. बॅटकट धावसंख्या 4 नंबर धावसंख्या होते 12 2 गडी बाद 12. खराब चेंडू होता तो आकाशाचा. पुन्हा एकदा आकाश रोहितसाठी खोलवर पद्धतीचा चेंडू झेल नाही येऊ शकला तिथे एकच धावा. एका धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते धावसंख्या होते 13
दोन गडी बाद 13. पुढे चेंडू आकाशाचा, समोर असेल तो निरंजन, कोरवर पद्धतीचा चेंडू, चेंडू कोदून काढलाय, एक धावून काढली. बघूया दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतो का नाही. एकच धावेवरती समाधान मानावं लागते निरंजनला. या एका धावेशी संघाच्या धावसंख्येत बरोबर ते संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 14. पुन्हा एकदा आकाश, स्ट्राईकला असेल तो रोहित, आकाशाचा पुढील चेंडू, सुंदर चेंडू, बॅटचा आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या तिथेच, धावसंख्या स्थिर राहिली आहे. धावसंख्या 2 गडी बाद 14. पुन्हा एकदा आकाश जाधव, स्ट्राईकला असेल तो रोहित, कोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडू झेल होतो का, झेल काढून स्वतः अमर जाधव आणि जे जमलेला दान. अमर याच्याकडे खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा धावून काढल्यात. या 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 16, 2 गडी बाद 16. पुन्हा एकदा आकाश, स्ट्राईकला असेल तो रोहित, या षटकातील शेवटचा चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया स्ट्राईकला असेल तो रोहित, पुढे चेंडू हुक परत एकदा फुल केलायचा होता. बॅटचा काही संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळते सिद्धार्थच्या फिरून. एकच धावाने समाधान मिळवते रोहितला. दुसरे चेंडू संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 2 गडी बाद 17. अजूनही 18 चेंडू आणि 18 चेंडू आणि मला वाटतं 62 धावांची गरज. मोठं आव्हान केसीसी कालिकावाडी संघासमोर. 18 चेंडू आणि 62 धावा. बॉलर सुनील जाधव, मॅन फ्रॉम युपी. बघूया सुमित, स्ट्राईकला असेल तो रोहित, सुमितचा पहिला चेंडू, सुंदर चेंडू होता. बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. चेंडू जाते सरळ यष्टीरक्षक आकाशच्या धावेच्या हातामध्ये. सुंदर चेंडू. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 17, 2 गडी बाद 17. सोनेगाचा पुढील चेंडू, स्ट्राईकला असेल तो रोहित, कोल्हा पद्धतीचा चेंडू, चेंडू सरळ जाते सीमारेषा बाहेर. सुंदर फटका बॅटच्या प्रोमध्ये आला आणि सरळ डोकावून दिलं चेंडूला 6 धावांसाठी. धावसंख्या 6 बरोबर करते. धावसंख्या झाली 2 गडी बाद 23. बघूया सुंदर फटका होता तो रोहितचा. एकवीसशे सरासरी आता धावा करावा लागतील त्या केसीसी कालिकावाडी संघाला. मोठं टार्गेट, मोठं आव्हान ठेवलं होतं ते 79 धावांचं. पुन्हा एकदा सुमित, स्ट्राईकला असेल तो रोहित, सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू. बघूया किती धावा धावून करणार नाही. खराब क्षेत्रक्षण तिथे कव्हर मध्ये राजांच्याकडून. तिथे एकच धावा झाली पाहिजे, तिथे 2 धावा धावून काढल्यात. धावसंख्या 2 गडी बाद. धावसंख्या 2 गडी बाद 25. सुमेधेचा पुढील चेंडू, स्ट्राईकला परत रोहित, सुंदर चेंडू, खोलवर पद्धतीचा चेंडू, चेंडू जातो सरळ क्षेत्रक्षण हातामध्ये. बघूया किती धावा धावून काढला. 2 धावांचा प्रयत्न, 2 धावा सुंदर धावून काढला.
या दोन धावेशी संघाची धावसंख्या बरोबर ते संघाची धावसंख्या झाली आहे 2 गडी 27. या षटकातील 4 चेंडू 2 चेंडू शिल्लक. सोमदचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो रोहित. बघूया सुमित सुंदर चेंडू जोरदार तटवा जाता चेंडू चालला जातो. क्षेत्ररक्षक जयप्रकाशाच्या आकडे एकच धाव सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळाला. एकाच धावण्याशी संघाच्या धावसंख्येत बरोबर ते संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 28. तिसरे षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा सुमित समोर होता निरंजन सुंदर चेंडू बॅट चालू व्हायचा काही संपर्क झाला नाही. मुरबाद पद्धतीचा चेंडू षटक संपत 30 षटकांच्या समाप्तीनंतर केसीसी तालुका संघाची धावसंख्या होते 2 गडी बाद 28. अजूनही 12 चेंडू आणि मला वाटतं 51 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. वायर बघा पायाखाली तिथे ते काय करू नको. वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघामध्ये 4थं षटक घेऊन येतो तो सिद्धार्थ जाधव. स्ट्राईकला असेल तो आक्रमक फलंदाज रोहित. बघूया 12 चेंडू आणि 51 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी केसीसी कालिकावाडी संघाला. सिद्धार्थ याचा पहिला चेंडू समोर असेल तो सुंदर चेंडू नाही. अतिरिक्त चेंडू धावसंख्येत 1 नंबर अतिरिक्त स्वरूपात धावसंख्या 29 2 गडी बाद 29. सिद्धार्थाचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल तो रोहित. बघूया सुंदर चेंडू होता जोरदार तटवायचा होता. बघूया किती धाव काय पूर्ण झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो दुसऱ्या धावसाठी. बघूया नाही करू शकत. या 2 धावांशी संघाची धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या 31 2 गडी बाद 31. 11 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता. सिद्धार्थ समोर येतो रोहित. बघूया सुंदर चेंडू बॅट चालू व्हायचा काही संपर्क झाला नाही. चेंडू होतो सरा यष्टीरक्षक आकाशाच्या हातामध्ये. सुंदर अचूक प्रकारची गोलंदाजी आता पाहायला मिळते सिद्धार्थाची. बघूया सिद्धार्थाचा पुढील चेंडू स्ट्राईकला पुन्हा एकदा रोहित. खराब चेंडू आता मात्र खराब. लाईन बिघडली आहे सिद्धार्थाची. या एका त्यावेळेस संघाच्या धावसंख्येत बरोबर होते. धावसंख्या झाली आहे 32. सिद्धार्थ बघूया सुंदर चेंडू बघूया झेल तो का झेल काढू शकता. आकाशात नाही झेल होऊ शकला. उन्हाचा प्रभाव. एकच धाव धावून काढली आहे. सुंदर चेंडू होता सिद्धार्थाचा झेल काही होऊ शकला नाही. सिद्धार्थ पुन्हा एकदा साईडला असेल तर आता निरंजन. सुंदर चेंडू आणि गडी बाद होतो. सुंदर चेंडू होता सिद्धार्थाचा. तिसरा धक्का येतो कालिकावाडी संघाला. धावसंख्या 33 आणि आता निरंजनाची जागा देण्यासाठी नेक्स्ट बॅटर प्रशांत. बघूया या षटकातील अजूनही मला वाटतं 2 चेंडू शिल्लक.
8 चेंडू आणि 8 चेंडू आणि आता किती पाहिजेत? सिद्धार्थाचा पुढील चेंडू सुंदर चेंडू होता हवेमध्ये चेंडू झेल होणार का? झेल खाली 2 क्षेत्ररक्षक नाही झेलवू शकणार. 2 धावा धावून काढले जातील. 2 धावांशी संघाची धावसंख्या भर करते. धावसंख्या झाली 35. 3 गडी बाद 35. सिद्धार्थाचा पुढील चेंडू सुंदर चेंडू अपील केले जाते. गडी बाद होते. सुंदर षटक हाताळले होते सिद्धार्थाने. या षटकामध्ये 2 गडी बाद केले. चौथा धक्का असतो तो केसीसी कालिका संघाला 35व्या धावसंख्येवरती. नेक्स्ट बॅटर आदित्य. बॅटरी पण त्याला आता अर्जंट लागली. नसता तर तो नाश्ता तिथे. अरे घेऊन जा तू घेईल आणि ती रिटर्न घेऊन ये तिथे समजा. वरती कोटातील पहिला आणि संघाकडून 5वे षटक घेऊन येत होते नितेश जाधव. स्ट्राईकला आहे ते रोहित मॅन फ्रॉम गोवंडी. नितेश जाधव स्ट्राईकला रोहित. खराब चेंडू पूल केला नाही. सुंदर क्षेत्ररक्षक होते जोप्रकाशाच्या माध्यमातून 2 धावा धावत आलेत. या 2 धावांशी संघाची धावसंख्या भर करते. संघाची धावसंख्या होते 4 गडी बाद 37. नितेशचा पुढील चेंडू स्ट्राईकला असेल ते रोहित. खराब चेंडू पूर्ण केलाय. 6 धावांसाठी षटकार. खराब चेंडूचा समाचार घेत होता आता मात्र रोहित. धावसंख्या 6 ने भर. धावसंख्या 43. खराब गोलंदाजी नितेशाची. धावसंख्या 43. 4 गडी बाद 43. 79 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते केसीसी युक्त संघाने. त्याचा पाठलाग करताना केसीसी कालिका आणि या 2 धावांविषयी संघाची धावसंख्या भर करते. संघाची धावसंख्या होती 45. 4 गडी बाद 45. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. मला वाटतं सामना केसीसी युक्त संघाने जिंकलेला. नितेशाचा पुढील चेंडू खराब चेंडू परत पूल केला. चेंडू होते चेंडू क्षेत्ररक्षक राहुल जाधव आणि जोरदार 5वा धक्का बसवतो रोहितच्या माध्यमातून. धावसंख्या तिथेच. धावसंख्या 45. 5 गडी बाद 45. स्ट्राईकला असेल तो आता 18. नेक्स्ट बॅटर थोडासा महागडा ठरलाय तो नितेश. बघूया 2 बॉल झाले की 2 बॉल झाले की नितेशाचा पुढील चेंडू नाही मॅचेस संपते. सुंदर चेंडू होता आता मात्र बॅटचा आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू अति निर्धाव. धावसंख्या 33. 5 गडी बाद 45. हा सामना एमसीसी व्यक्ती संघाने जिंकला असं वाटतंय. सुंदर चेंडू खोलवर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू जातो सरळ सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. थोडासा महागडा ठरला ते नितेश. हा सामना जिंकला एमसीसी व्यक्ती संघाने. 29 धावांनी हा सामना खिशात टाकला तो एमसीसी व्यक्ती संघाने.
या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल तो कोणाला सांगायची आवश्यकता नाही.